श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तर मंडळी 31 मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारण करणार असाल तर ते अशा पद्धतीने नक्की करून पहा. तुमची इच्छापूर्ती ही 100% होणार आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर या दिवशी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची संपूर्ण मांडणी करून झाल्यानंतर वाचन करण्याच्या अगोदर स्वामी समर्थ महाराजांच्या मठात, केंद्रात किंवा दत्तगुरू महाराजांच्या मंदिरात एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा स्वामींना, दत्तगुरू महाराजांना सांगायची आहे आणि ती पूर्ण करून घ्यावी, पारण पूर्ण करून घ्यावं असं देखील त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं आहे, असं त्यांना सांगायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तिथं छोट्याशा एखाद्या गोष्टीचं पिवळ्या रंगाच्या दान करून येऊन तुम्हाला घरातील स्वामीचरित्र सारामृताची संपूर्ण पोथी वाचायची आहे. पोथी वाचण्यापूर्वी तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे. तर अशा प्रकारची सेवा तुम्ही स्वामीचरित्र सारामृताची करून पहा. प्रकट दिनाच्या दिवशी नक्कीच तुमची इच्छापूर्ती होणार आणि स्वामी स्वतः तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देणार.